स्पेस मिशन, त्याचे टाईप्स, त्याच्या आपल्या लाईफमध्ये असणारे इम्पॉर्टन्स किंवा नीड काय आहे, या पॉईंटच्या डिस्कशन नंतर आपण आता बघणार आहोत सॅटेलाइट म्हणजे काय आणि सॅटेलाइटचे टाईप्स काय असतात. सॅटेलाइटचा अर्थ काय असतो, आपण असं बोलू शकतो, एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे. हा ऑब्जेक्ट एका दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अराउंड एका ऑर्बिटमध्ये जर मूव्ह होत असेल, तर हा जो ऑब्जेक्ट असतो या ऑब्जेक्टला आपण बोलतो सॅटेलाइट. ऑर्बिटचा अर्थ समजतो, ऑर्बिट म्हणजे काय, एक फिक्स पाथ असणार आहे. ऑर्बिट म्हणजे एक असा फिक्स पाथ असणार आहे, ह्या पाथमध्येच तो रिपिटेटिव्ह वेनी मूव्ह होणार आहे किंवा यामध्ये तो फिरणार आहे. तो हा जो फिक्स पाथ असतो याला आपण बोलतो ऑर्बिट. तर हा जो ऑब्जेक्ट असतो की जो दुसऱ्या एका ऑब्जेक्टच्या अराउंड एका ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो त्याला आपण बोलतो सॅटेलाइट. सो व्हॉट इज सॅटेलाइट? सॅटेलाइट इज एनिथिंग, काही पण असू शकतं ते, दॅट ऑर्बिट्स अ प्लॅनेट ऑर स्टार. एखादा प्लॅनेट किंवा स्टारच्या अराउंड ऑर्बिटमध्ये जर मूव्ह होत असेल त्याला आपण बोलतो सॅटेलाइट. बेस्ट एक्झाम्पल, सूर्य आहे, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, आपल्याला माहिती आहे सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत आहे. याचाच अर्थ काय, अर्थ इज सॅटेलाइट टू सन. अर्थ हा सनचा सॅटेलाइट आहे. किंवा मी असं बोलेन मून, चंद्र हा अर्थचा सॅटेलाइट असतो, राईट. सो या केसमध्ये अर्थ झाला, मून झालं, हे काय झाले, हे झाले सॅटेलाइट. सो नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय, अ सॅटेलाइट दॅट इज ऑलरेडी प्रेझेंट इन स्पेस अँड गोज अराउंड द प्लॅनेट ऑन इट्स ओन. फॉर एक्झाम्पल अर्थ आणि मून हे काय, हे नॅचरल सॅटेलाइट आहे, बरोबर. किंवा मी असं बोलेन मून हा अर्थचा नॅचरल सॅटेलाइट आहे. का, कारण तो ऑलरेडी प्रेझेंट होता, तो स्वतःच त्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे, नॅचरलीच तो प्रेझेंट आहे, म्हणून त्याला आपण बोलतो नॅचरल सॅटेलाइट. सो सॅटेलाइट दॅट इज ऑलरेडी प्रेझेंट इन स्पेस अँड गोज अराउंड द प्लॅनेट ऑन इट्स ओन, त्याला आपण बोलतो नॅचरल सॅटेलाइट. एक्झाम्पल आपण देऊ शकतो, मून इज नॅचरल सॅटेलाइट टू अर्थ. आणि त्यानंतर आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय, जे नॅचरल नाही दॅट इज आर्टिफिशियल. नॅचरल नाही म्हणजे आर्टिफिशियल, म्हणजेच काय, आर्टिफिशियल म्हणजे काय, दॅट विल बी ह्युमन मेड किंवा आपण मी बोलेल मॅन मेड. सो वेन अ मॅन मेड ऑब्जेक्ट इज सेंट इन टू स्पेस, is sent into space and it revolves around earth or any other planet. अर्थ नाही, दुसरा सुद्धा एखादा प्लॅनेट असू शकतो. एखाद्या प्लॅनेटच्या अराउंड जर तो रिव्हॉल्व होत असेल इन अ फिक्स ऑर्बिट, देन इट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल सॅटेलाइट. त्याला आपण काय बोलतो, आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल म्हणजे काय, विच इज नॉट नॅचरल, किंवा आपण असं बोलू शकतो मॅनमेड ऑब्जेक्ट की जो एखाद्या प्लॅनेटच्या अराउंड किंवा सनच्या अराउंड एका फिक्स ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे, त्याला आपण बोलतो आर्टिफिशियल सॅटेलाइट. फॉर एक्झाम्पल, दिस इज अर्थ, दिस इज मून. सो हे जो मून आहे, मून या अर्थच्या अराउंड मूव्ह होत आहे. सो मून इज सॅटेलाइट, किंवा मी असं बोलेन मून इज नॅचरल सॅटेलाइट. आणि या ठिकाणी एक आर्टिफिशियल सॅटेलाइट दाखवलेलं आहे विच इज मॅनमेड ऑर ह्युमन मेड. ठीक आहे, समजलं, अगदी सिंपल आहे. सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट अँड नॅचरल सॅटेलाइट. सॅटेलाइट किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे आपण असं बोलू शकतो, इट इज अ मशीन ऑर इट इज अ सुपर स्मार्ट मशीन. मशीन आहे म्हणजे त्याचे काही पार्ट्स असणार आहे. सो सॅटेलाइटचे मेजर किंवा मेन पार्ट कोणते असतात ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे सोलार पॅनल. सोलार पॅनलची का आवश्यकता आहे, कारण सॅटेलाइटला वर्क करण्यासाठी काहीतरी पॉवर किंवा एनर्जी लागणार आहे. ही एनर्जी कुठून मिळवली जाते, ही एनर्जी मिळवली जाते सनलाईट पासून. सनलाईटचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं आणि त्यासाठी गरज असते सोलार पॅनलची. त्यामुळे तुम्ही बघू शकता सॅटेलाइटवरती सोलार पॅनल फिक्स केलेले असतात. बट काही केसेसमध्ये सॅटेलाइट फॉर एक्झाम्पल डीप स्पेस मिशनमध्ये आहे, डीप स्पेसमध्ये सॅटेलाइट आहे. डीप स्पेसमध्ये आहे म्हणजेच काय, तिथे सनलाईट मुबलक नसेल किंवा मे बी सनरेज तिथे रीच सुद्धा प्रॉपरली होणार नाही. मग अशा केसमध्ये सॅटेलाइटला एनर्जी कुठून दिली जाते, अशा केसमध्ये सॅटेलाइटला एनर्जी दिली जाते थ्रू बॅटरीज ऑर न्यूक्लिअर पॉवर. बट मोस्ट ऑफ दी सॅटेलाइट्सवरती सोलार पॅनल फिक्स केलेले असतात. नाव नेक्स्ट पार्ट इज अँटिना. का, कारण सॅटेलाइट आहे म्हणजे त्याला काहीतरी सिग्नल सेंड करायचे आहे, सिग्नल रिसिव्ह करायचे आहे, ते करण्यासाठी त्याला लागणार आहे अँटिना. सो नेक्स्ट पार्ट इज अँटिना. देन इज कम्युनिकेशन सिस्टीम. सॅटेलाइटला ग्राउंड स्टेशनला किंवा खाली असणाऱ्या लोकांसोबत कम्युनिकेट करायचं आहे, त्यासाठी असणार आहे कम्युनिकेशन सिस्टीम. सो थर्ड पार्ट इज कम्युनिकेशन सिस्टीम. ऑनबोर्ड कम्प्युटर, सॅटेलाइटचे सगळे फंक्शन कंट्रोल करण्यासाठी काहीतरी तिथे एक ब्रेन पाहिजे, काहीतरी एक मशीन पाहिजे. सो त्यासाठी तिथे कम्प्युटर सुद्धा असणार आहे. ऑनबोर्ड कम्प्युटर इज द नेक्स्ट पार्ट. सेन्सर्स, सॅटेलाइटची पोझिशन काय आहे, डायरेक्शन कुठे आहे किंवा त्याच्या आजूबाजूला काय, सराउंडिंगमध्ये काय, या गोष्टी सेन्स होण्यासाठी सेन्सर सुद्धा त्यावरती प्रेझेंट असतात. त्यानंतर यावरती काही सॅटेलाइटमध्ये काही सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट किंवा कॅमेरा सुद्धा असतात. आता जसं ज्या टाईपचं सॅटेलाइट आहे, जसं त्याचं ॲप्लिकेशन आहे, फॉर एक्झाम्पल वेदर सॅटेलाइट आहे किंवा GPS आहे. सो कशा प्रकारचे ॲप्लिकेशन असतात त्याच्या अकॉर्डिंग स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट किंवा स्पेशल टूल सुद्धा तिथे प्रेझेंट असतात. स्पेशल टूल ऑर स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट तिथे प्रेझेंट असतात. सो हे मेजर पार्ट्स आहे सॅटेलाइटचे. सॅटेलाइट हॅज डिफरंट पार्ट्स
यामध्ये आपण मेन्शन करू शकतो सोलर पॅनल, देन अँटिना, कम्युनिकेशन सिस्टीम, ऑनबोर्ड कम्प्युटर, सेन्सर्स अँड सायंटिफिक इंस्ट्रुमेंट और कॅमेरा डिपेंडिंग ऑन इट्स फंक्शन और डिपेंडिंग ऑन इट्स टाईप. ओके, समजलं सॅटेलाइटचे पार्ट अगदी सिंपल होतं. नेक्स्ट टॉपिक, सम इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल. आपल्या भारताच्या स्वतःच्या सॅटेलाइट सिरीज आहे, यामधल्या काही सिरीज आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि काही लॉन्च व्हेकल सुद्धा डिस्कस करणार आहोत. आपला एक महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करायचा राहिला, पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट कोणता होता माहिती आहे तुम्हाला? त्याचं नाव काय होतं? फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट वॉज स्पुटनिक. ठीक आहे, फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे स्पुटनिक, जो लॉन्च केला 1957 मध्ये बाय सोव्हिएत युनियन. आणि आपला इंडियाचा, आपला भारताचा पहिला सॅटेलाइट कोणता होता माहीत असेल तुम्हाला? आपला भारताचा पहिला सॅटेलाइट होता आर्यभट्ट. हा सॅटेलाइट लॉन्च केला गेला 1975 मध्ये. ठीक आहे, दिस इज फर्स्ट इंडियन सॅटेलाइट. आर्यभट्ट इज नेम ऑफ वन मॅथमॅटिशियन और ॲस्ट्रॉनॉमर. त्याच्या नावावरून या सॅटेलाइटला आर्यभट्ट नाव दिलं गेलं 1975 मध्ये. आणि फर्स्ट सॅटेलाइट जो आहे तो होता स्पुटनिक. ओके, आता इंडियन सॅटेलाइट सिरीजमधले काही नावं इथे आपण लिहिलेले आहे. फॉर एक्झाम्पल इनसॅट, जीसॅट, IRNSS, IRS. आता हे फक्त नाव आहे, यामध्ये फॉर एक्झाम्पल इनसॅट 3A, इनसॅट 4B, म्हणून याला आपण बोलतो सिरीज. ठीक आहे, असे वेगवेगळे सॅटेलाइट आहे. जीसॅटमध्ये आहे जसं जीसॅट 10 और जीसॅट 30. ठीक आहे, असे बरेचसे यामध्ये नावं आहे. तर आपण फक्त या सिरीजचे नावं कन्सिडर करत आहोत. फर्स्ट वन इज इनसॅट. इनसॅटबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असेल. इनसॅट म्हणजे काय? त्याचा फुल फॉर्म असतो इंडियन नॅशनल सॅटेलाइट. ठीक आहे, इंडियन नॅशनल सॅटेलाइट, इनसॅट. SAT म्हणजे सॅटेलाइट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. या सिरीजचं मेन फंक्शन काय आहे? टेलिकम्युनिकेशन, वेदर फोरकास्टिंग और ब्रॉडकास्टिंग. ठीक आहे, त्यानंतर याच्याशी मिळती जुळती किंवा सिमिलर असं मी बोलेल की सिरीज आहे, त्याला आपण बोलतो जीसॅट. जीसॅट एनसॅट नंतर आली. जीसॅट म्हणजे काय? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट सिरीज. सॅटेलाइट जीसॅट म्हणजेच काय? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. याचं सुद्धा फंक्शन असतं कम्युनिकेशन और ब्रॉडकास्टिंग. त्यानंतर आला IRNSS. IRNSS याला आपण बोलतो आपलं स्वतःचं GPS आहे, इंडियाज ओन GPS त्याला बोललं जातं IRNSSला. IRNSSचा फुल फॉर्म आहे इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम IRNSS. इट इज इंडियाज ओन नेव्हिगेशन सिस्टीम जस्ट लाईक GPS. GPS कोण ओन करतं? GPS US ओन करतं. तर आपण सुद्धा आपली स्वतःची एक नेव्हिगेशन सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, त्याला आपण बोलतो IRNSS. त्याला बऱ्याच ठिकाणी NAVIC सुद्धा बोलतात किंवा NAVIC सुद्धा बोलतात. NAVIC म्हणजे काय? नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन. याला अजून दुसरं नाव आहे NAVIC, दॅट इज IRNSS. ओके, देन नेक्स्ट इज IRS. IRS म्हणजे काय? इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. IRS, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. सो याचं बेसिक फंक्शन काय असतं? अर्थचं ऑब्झर्वेशन करायचं. ठीक आहे, नॅचरल रिसोर्सेसवरती वॉच ठेवायचा. त्यानंतर ॲग्रिकल्चर मॉनिटर करायचं, डिझास्टर मॉनिटर करायचं आहे, म्हणजे काही जर खाली घडामोडी घडत असतील त्या मॉनिटर करण्याचं काम या सॅटेलाइटचं असतं. जसं की इथे दाखवलेलं आहे IRS. सो अर्थ ऑब्झर्वेशन किंवा अर्थ मॉनिटरिंग हे त्याचं मेन फंक्शन आहे. सॅटेलाइट्स वॉचफुल आहे. तर ह्या 4 सिरीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, इनसॅट, जीसॅट, IRNSS अँड IRS. यामध्ये इनसॅट ओल्ड आहे, कम्पॅरेटिव्हली अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं आहे जीसॅट. IRNSS हे आपलं स्वतःचं ओन इंडियाचं GPS आहे. आणि त्यानंतर IRS. यानंतर आपल्याला बघायचे आहे लॉन्च व्हेकल्स. लॉन्च व्हेकल म्हणजे काय? सॅटेलाइट स्पेसमध्ये आहे, पण हे स्पेसपर्यंत कसे पोहोचवले जातात ते पोहोचवण्यासाठी किंवा हे सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी व्हेकल यूज केले जातात, त्याला आपण बोलतो सॅटेलाइट लॉन्च व्हेकल किंवा ज्याला आपण बोलतो रॉकेट्स. सो हे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल 2 टाईप आपल्याला इथे त्याचा अभ्यास करायचा आहे. एक आहे PSLV, एक आहे GSLV. एक आहे PSLV आणि एक आहे GSLV. सो GSLV म्हणजे काय? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. SLV म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, जे स्टँड फॉर जिओ सिंक्रोनस. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याचा यूज कशासाठी केला जातो? इट इज यूज टू लॉन्च हेवी सॅटेलाइट इनटू जिओ स्टेशनरी ऑर्बिट. आता हे ऑर्बिट काय ते आपण नंतर बघणार आहोत. हेवी सॅटेलाइटचं जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये लॉन्च करायचं जर असेल तर या केसमध्ये GSLV यूज केला जातो. PSLV हे पॉप्युलर आहे. PSLV यामध्ये SLV म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, P स्टँड फॉर पोलार, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल.
इट लॉन्चेस सॅटेलाइट इंटू पोलर ऑर्बिट. पोलर ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट लॉन्च करायचे असतील त्यावेळेस PSLVचा यूज केला जातो. सो इट इज डेव्हलप्ड बाय अवर इस्रो. ठीक आहे, आपल्या इस्रोने हे डेव्हलप केलेलं आहे. आणि चंद्रयान-1चं लॉन्चिंग जे आहे, चंद्रयान-1चं लॉन्चिंग PSLVच्या मदतीने झालेलं आहे. ठीक आहे, PSLV पोलार. ठीक आहे, PSLVच्या मदतीने चंद्रयान-1चं लॉन्च झालं होतं किंवा चंद्रयान-1च्या लॉन्चसाठी PSLV हे व्हेकल यूज केलेलं होतं. समजलं. इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल. आपण जास्त डिटेलमध्ये नाही गेलेलो आहोत. जेवढं आपल्याला टेक्स्टबुकमध्ये इन्फॉर्मेशन दिली होती तीच आपण इथे डिस्कस केलेली आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत सॅटेलाइटचे टाइप्स काय असतात, त्याचे फंक्शन काय आहे आणि त्याला लगेच आपण आपले जे इंडियन सॅटेलाइट सिरीज आता जे आपण अभ्यास केला त्याच्यासोबत रिलेट करणार आहोत आणि त्यासाठी कोणतं लॉन्च व्हेकल यूज केलं जातं किंवा केलेलं आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो टाइप ऑफ सॅटेलाइट. फर्स्ट सॅटेलाइट किंवा फर्स्ट टाइप इज वेदर सॅटेलाइट. ठीक आहे, दिस इज वेदर सॅटेलाइट. आता हे जे नाव आहे, नावनच आपल्याला समजेल की या सॅटेलाइटचं फंक्शन काय असणार आहे. वेदर सॅटेलाइट म्हणजे याचं फंक्शन काय असणार आहे, वेदरचं स्टडी करायचं किंवा प्रेडिक्शन द्यायचा किंवा आपल्याला वेदरचं फोरकास्टिंग करणं हे याचं बेसिक फंक्शन असणार आहे. सो फर्स्ट इज वेदर सॅटेलाइट. सो इट्स फंक्शन इज स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. ऑब्वियस आहे. सेकंड सॅटेलाइट जे आहे याला आपण बोलतो कम्युनिकेशन सॅटेलाइट. ठीक आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे म्हणजे याचं काम काय असणार आहे, कम्युनिकेशन करणं, एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन युजिंग स्पेसिफिक वेव्स. डिफरंट लोकेशनमध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी कम्युनिकेशन सॅटेलाइटचा यूज केला जातो. त्यानंतर थर्ड आहे ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट. ठीक आहे, याला काय बोलता, ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट. सो ब्रॉडकास्टिंग आहे म्हणजेच याचं फंक्शन काय असणार आहे, टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्राम. टीव्ही प्रोग्रामचं ब्रॉडकास्टिंग करायचं किंवा टेलिकास्टिंग करायचं, दॅट विल बी इट्स बेसिक फंक्शन. त्यानंतर याला आपण बोलतो नेव्हिगेशन सॅटेलाइट. ठीक आहे, नेव्हिगेशन सॅटेलाइट. प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूडचा यूज करून अर्थवरचा एखादा प्लेस लोकेट करण्यासाठी ह्या सॅटेलाइटचा यूज केला जाणार आहे. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड म्हणजे अक्षांश रेखांश जे आपण मराठीमध्ये बोलतो त्याचा यूज करून एखाद्या जागेचं लोकेशन दाखवणं, दॅट इज बेसिक फंक्शन ऑफ नेव्हिगेशन सॅटेलाइट. फक्त यामध्ये तुम्हाला हे नावं लक्षात ठेवायचे. वेदर आहे म्हणजे वेदरशी रिलेटेड फंक्शन असणार आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे म्हणजे कम्युनिकेशनशी रिलेटेड फंक्शन असणार आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अँड देन नेक्स्ट इज मिलिटरी सॅटेलाइट. मिलिटरी सॅटेलाइट आहे म्हणजेच काय, याचं फंक्शन काय असणार आहे, टू कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर नॅशनल सिक्युरिटी. ऑफकोर्स नॅशनल सिक्युरिटीसाठी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं हे काम असणार आहे मिलिटरी सॅटेलाइटचा. अँड देन लास्ट वन इज अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट म्हणजे यामध्ये याचं फंक्शन काय असणार आहे की अर्थला ऑब्झर्व करायचं. अर्थला ऑब्झर्व करायचं म्हणजेच काय, स्टडी फॉरेस्ट, डेझर्ट्स, ओशन्स, पोलार आईस, रिसोर्स मॅनेजमेंट अँड गायडन्स ड्युरिंग नॅचरल कलामिटीज लाईक फ्लड ऑर अर्थक्वेक. काही जर डिझास्टर झालेले असेल किंवा आलेले असेल त्या केसमध्ये गाईड करण्यासाठी या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटचा यूज केला जातो. हे टाइप्स आणि त्याचे फंक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणते कोणते टाइप आपण बघितले, वेदर सॅटेलाइट, देन कम्युनिकेशन सॅटेलाइट, ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट, नेव्हिगेशन सॅटेलाइट, मिलिटरी सॅटेलाइट अँड देन अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. ठीक आहे, सिम्पल आहे. आता याला आपण रिलेट करू शकतो आपल्या इंडियन सॅटेलाइट सिरीज सोबत. ठीक आहे, आपण बघितलेलं जीसॅट आणि इनसॅट याचं बेसिक फंक्शन काय होतं, याचं बेसिक फंक्शन होतं कम्युनिकेशन किंवा वेदर फोरकास्टिंग. त्यामुळे वेदर सॅटेलाइटशी आपण कोणता इंडियन सॅटेलाइट सिरीजला रिलेट करू शकतो, इनसॅट अँड जीसॅट. ठीक आहे, कम्युनिकेशन अगेन इनसॅट अँड जीसॅट, ब्रॉडकास्टिंग अगेन इनसॅट अँड जीसॅट हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेव्हिगेशन सॅटेलाइट आपली स्वतःची ओन GPS कोणतं आहे, ज्याला आपण बोलतो IRNSS किंवा ज्याला आपण बोलतो नॅव IC. ठीक आहे, हे इथे आपण मेन्शन करू शकतो, अगदी सिम्पल आहे. त्यानंतर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, ते फक्त नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर लॉन्च व्हेकल कोणते आहे, फर्स्ट वेदर सॅटेलाइटसाठी GSLV, देन कम्युनिकेशनसाठी सुद्धा GSLV, ब्रॉडकास्टिंग सुद्धा GSLV. म्हणजे काय, हेवी सॅटेलाइट आहे ते लॉन्च करण्यासाठी GSLVचा यूज केला जातो. या तिघांसाठी सुद्धा GSLV हे लॉन्च व्हेकल असणार आहे. नेव्हिगेशन सॅटेलाइट त्याच्यासाठी असणार आहे PSLV, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि त्यानंतर अर्थ ऑब्झर्वेशनसाठी सुद्धा असणार आहे PSLV. ठीक आहे, लॉजिकल आहे. समजलं टाइप्स ऑफ सॅटेलाइट आणि त्याला आपण इंडियन सॅटेलाइट सिरीज सोबत कसं रिलेट करू शकतो.